आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली। आज पुन्हा महासुनावणीला सुरुवात होणार आहे। कपिल सिब्बल कोर्टासमोर पुन्हा उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडतील। गेल्या सुनावणीमध्ये त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले होते। दरम्यान आता आजच्या युक्तिवादामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे दिल्लीतली घडामोड आपण सविस्तर पाहणार आहोत। दुसरी मोठी बातमी मुंबईतून बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार हाती घेतलं या संदर्भातली। विविध मागण्यांसाठी आजपासून बेस्ट कामगार बेमुदत उपोषणावर बसलेले आहेत। त्यामुळे मुंबईकरांची आता प्रवास कोंडी होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे बेस्टच्या खासगीकरणाचा सुद्धा घाट घातलेला आहे। बेस्टच्या 22 आगारांची खासगी विकासकांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रस्ताव आज मुंबई महापालिकेच्या विशेष सभेत मांडला जाणार आहे। त्यामुळे बेस्टच्या विषयी या 2 महत्त्वाच्या बातम्या त्यावरचे सविस्तर तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे ठाण्यात भाजपा आणि शिवसेनेतला एक अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। ठाण्यातल्या शिवसेनेच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांनी दांडी मारली आणि यावेळी मराठीवर प्रेम असलेले लोक आले होते असा टोला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपला लगावला। आता त्यांच्या या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलेलं आहे। त्या ठाण्यातल्या या घडामोडीवर आपलं विशेष लक्ष आहे।